तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशला फेंगल चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला। या भागात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पाहूया। बंगालच्या उपसागरातून उगम पावलेलं फेंगल वादळ पुद्दुचेरीच्या कराईकल आणि तामिळनाडूमधील महाबलीपुरम दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकलंय। या फेंगल वादळाचा परिणाम आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात देखील दिसून आलाय। आंध्र प्रदेशच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय। आंध्रच्या पोलावरम भागात शहरांमध्ये पाणी भरल्याचं दिसून येत आहे। दरम्यान एनडीआरएफच्या टीमकडून नागरिकांना रेस्क्यू करण्यात येत आहे। आंध्रच्या पोलावरमच्या रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलंय। दरम्यान या पाण्यातून वाहनं रस्ता काढताना दिसतात। पुद्दुचेरीत फेंगल वादळाचा परिणाम झालेला पाहायला मिळाला। पुद्दुचेरीच्या अनेक भागात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या ठिकाणी देखील अनेक नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलंय। पुद्दुचेरीच्या समुद्र किनाऱ्यावरील भागात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। समुद्र किनाऱ्यावरील संपूर्ण परिसरात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। दरम्यान पुद्दुचेरीत अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे। फेंगल वादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईला देखील अलर्ट देण्यात आलाय। फेंगल वादळ चेन्नई शहराला देखील धडकण्याची शक्यता आहे।